HMVP व्हायरस उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। यातच पुणे महापालिकेचा वास्तव आता समोर आलाय। कोविड काळात पुणे महापालिकेला मिळालेली देणगी तशीच पडू नये, पाहूया। कोविडचा काळ आणि कोरोनाची धास्ती यांच्या आठवणीमुळे आजही धस सवायला होतं। मात्र त्या काळात आप्तस्वकीयांना गमावलेल्यांचं दुःख तर कुणीही समजू शकत नाही। त्यावेळी रुग्णालयात दाखल व्हायचा खर्चही अतिशय होता आणि मदतीकरता मोठ्या प्रमाणात हात पुढे आले। काही संस्थांनी मोठ्या प्रमाणावर मदतही केली। याच मदतीतील जवळपास 7.5 कोटी रुपये पुणे महापालिकेच्या तिजोरीत पडू नये। त्या पैशांचा योग्य विनियोग केल्यास गरजू रुग्णांकरता सोयी सुविधा उभारता येतील असं नागरिक म्हणतात। जवळपास 7.5 कोटी रुपये हे महापालिकेकडे त्या हेडखाली पडून आहेत, ज्याचा आजपर्यंत कसलाही उपयोग महापालिकेने केलेला नाही। आम्ही महापालिका आयुक्तांना विनंती केली की तातडीने हे पैसे महापालिकेचे दवाखाने आणि महापालिकेच्या ज्या काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट घेण्याच्या गोष्टी आहेत त्याकरता वापरावेत, खर्च करावेत आणि नागरिकांना त्याचा उपयोग करून द्यावा। पुणे महापालिकेला 2020-21 मध्ये 4.89 कोटी देणगी आली। 21-22 मध्ये 3.10 कोटींची देणगी मिळाली। 20-21 मध्ये एकही पैसा खर्च नाही झाला। 21-22 मध्ये 1.30 कोटी रुपये कोरोना बेड आणि ऑक्सिजनवर खर्च झाला। शिल्लक रकमेवर आजपर्यंत 70 लाख रुपये व्याज महापालिकेला मिळालं। कोविड CSR खात्यात 7.43 कोटी रुपये पडू नये। त्यावेळी दुसरा निधी आल्यामुळे या देणग्या वापरण्यात आल्या नसल्याचं पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणतात। तर HMPV व्हायरसच्या नियोजनाकरता हा निधी वापरता येऊ शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तो निधी तसा आपण एक ह्याच्यामध्ये ठेवलेला होता, कॉर्पसमध्ये ठेवलेला होता। मात्र आता निश्चितच त्याच्यावर महापालिकेने नियोजन केलेलं आहे की सर्वसामान्य गरिबांना त्याच्यातून काय जास्तीत जास्त देता येईल, त्या दृष्टिकोनातून आपल्या दवाखान्यामध्ये किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे त्याच्यामध्ये इक्विपमेंट काय देता येईल त्या दृष्टिकोनातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मी तसं सूचना दिलेल्या आहेत। कोरोना काळात नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत। त्यामुळे देणगी स्वरूपात आलेले कोट्यवधी रुपये खर्च न केलेल्या पुणे महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे। महापालिकेच्या अशा व्यवहारामुळे भविष्यात पुणे महापालिकेला देणग्यांचा ओघ आटू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।